आज आपण मस्तपैकी बिना तिखट मिरची आणि लसूण चिवडा यापासून एक भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत. एकदम अशी खायला खूप टेस्टी लागेल. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी अशी पिठातली लसूण चिवडा भरून मिरची तयार करणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी बिना तिखट मिरची घेतलेली आहे. साधारणतः पाव किलो मिरच्या आहेत. ह्या अशा सुरीच्या साह्याने कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या व आतली ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आहेत. तुम्ही नाही काढलात तरी चालेल. बघू शकता तुम्ही, बाकीच्या सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत. बघू शकता अशा मिरच्या काढून घेतलेल्या आहेत मी. आपण आता स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण 1 कप लसूण चिवडा घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे, तो घालायचा आहे. अर्धा चमचा जिरं आहे, ते घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर आहे, ती घालायची आहे. अर्धा चमचा साखर आहे, ती घालणार आहोत. व आपण आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर लिंबाचा रस आहे, तो घालायचा आहे त्याच्यामध्ये. एकदम थोडंसं चटपटीत होण्यासाठी व असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागते जर अशा पद्धतीने जर मिरची केलात तर. व आपण आता हे सगळं स्टफिंग आहे या मिरचीमध्ये असं भरून घ्यायचं आहे. जेवढं मावेल तेवढंच भरा. बघू शकता तुम्ही, खूप म्हणजे खूपच भारी लागते. इतर मिरच्यांपेक्षा अशी मिरची एकदा करून पहा, खूपच छान लागते. आपली मिरची आहे ती भरून झालेली आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करणार आहे. बघू शकता मी असे करून घेतलेले आहे. आपण आता बेसन बॅटर तयार करून घेऊया. आपण आता या बाउलमध्ये अर्धा कप बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चिमूटभर हळद आहे, ती घालणार आहोत. चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक असा ओवा पण घालू शकता, क्रश करून थोडा. त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने. एकदम असं थिकनेस सारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता हे बॅटरमध्ये ह्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या डीप करून तळून घेणार आहोत. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण ज्या आता भरलेल्या मिरच्या आहेत लसूण चिवड्याच्या त्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. असं बेसन बॅटर घ्यायचं आहे व बॅटरमध्ये आपण आता ह्या मिरच्या आहेत त्या अशा डीप करून घ्यायच्या आहेत. बघू शकता बॅटर एकदम असं थिकनेस सारखं आहे. अशा सोडायच्या आहेत तेलामध्ये एक करून. थोडंसं पलटी मारून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला ह्यात मिरच्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम भारी अशा कुरकुरीत लागतात. बघू शकता आपली मिरची आहे ती तयार झालेली आहे भरलेली. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.